स्वातंत्र्यानंतर वर्दीतील 78,000 जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. तरुण पिढीच्या हातात देशाचं भविष्य असून त्यांनी भारत अखंड ठेवून महासत्ता बनविण्याची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर निवृत्त यांनी केलंय. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त नर्हे येथील शैक्षणिक संकुलात 8व्या शौर्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजित पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश घोरडे यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईकचे अनुभव सांगितले. विंग कमांडर विनायक डावरे निवृत्त यांनी पोलिसांच्या योगदानाचा गौरव करत राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याच्या गरजेवर भर दिला. संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी अंतर्गत सुरक्षेचं महत्त्व अधोरेखित केलं. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. करून विद्यार्थ्यांना त्याचं एक्सपोजर देऊन त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनुष्य म्हणून घडवणे हे फार मोठं कार्य आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 80 वर्षामध्ये दुर्दैवाने आपल्याकडे फार संस्थांनी राष्ट्रीयत्व आपल्याला शिकवण्यात फार माघार राहिली. परंतु जाधवर संस्था ही गेली 12 वर्ष हे कार्य करीत आहे आणि यातूनच पुढे भावी भारताचे सक्षम नागरिक तयार होणार आहेत आणि त्यांना जे संस्कार इथे दिले जात आहेत त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये देणारी ही शिदोरी ही शिक्षण संस्था तुम्हाला देत आहे. 62च्या युद्धानंतर सगळे आपले जवान म्हणत होते की घर चले हम सदा जाने मन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. हा वतन एकत्रित, संघटित आणि महाशक्ती बनवण्यासाठी तुमच्या हातात देत आणि त्यामुळे तुम्ही सगळं करा, पण देशाला मजबूत करा. की जे काही आपण आपल्या देशासाठी करत आहे ते सोडू नका आणि जे पहिले म्हटलं आपल्या देशाला अखंड ठेवा आणि महाशक्ती बनवा. म्हणून या विद्यार्थ्यांना एक स्वतःचे विचार करता आले पाहिजेत. नुसतेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून यांच्या जातीचा नेता उठला आणि त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून ही लोक लगेच पुढे निघाली आणि देश पेटवायला लागली, महाराष्ट्र पेटवायला लागली. अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक आजच्या युगामध्ये सुद्धा भारुड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, त्याचबरोबर पथनाट्यासारख्या स्पर्धा असतील, एकल तबला वादन असेल, शास्त्रीय संगीत असेल, शास्त्रीय गायन असेल, अशा पद्धतीच्या स्पर्धा जाधवर करंडकच्या माध्यमातून आपण घ्यायला चालू केल्या. या समाजामध्ये राहताना थोडंसं सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक आणि व्यवस्थित बघा काय चाललेलं आहे आणि काय नाही आहे. आणि त्याच्यानंतर मी जाधवर सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आमचा सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं मी सगळं प्रथम आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. याच्यामध्ये जी वास्तव परिस्थिती आहे त्याच्यामधले जे हिरो आहेत ते खरे हिरो हे आहेत की यांनी खऱ्या अर्थानं तिथं जाऊन बॉर्डरवरती कामं केलेली आहेत आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण साने गुरुजी बल सागर भारत हो, विश्वात शोभोनी राहो, करी कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असं म्हणणारी पिढी तयार झाली पाहिजे, असं म्हणणारे युवक तयार झाले पाहिजेत.